आत्ता सकाळचे डोळे लवकर उघडतात कारण दुकानदार आता काही झोपूच देत नाही. कारण आता सीझन चालू झाला आहे आणि आता हीट पण खूप वाढलं आहे आणि दिवस पण मोठा झाला आहे. कारण सकाळी लवकर सूर्यदेव आपलं दर्शन देत आहेत. गाडीला स्टार्टर मारला आणि निघालो डायरेक्ट गोडाऊनला. तर नमस्कार रामराम मंडळी, मी आहे तुषार. तर डायरेक्ट स्वर्गभूमी कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. गाडी लोड करून निघालो मार्केटला, पण रस्त्यात ॲक्सिडेंट झालं दिसलं. पूर्ण साखरेचा ट्रक रस्त्याच्या खाली गेला होता. ड्रायव्हर भाऊनं जरा गाडी सावकाश चालवत जावा, कारण आपली घरची माणसं आपली घरी वाट बघत असतात. मार्केटला आलो, पटापट गाडी खाली केली आणि सकाळचे वाजले होते 7:30 आणि गरमागरम समोस्याचा वास येत होता. त्यामुळे नाश्त्यासाठी समोसा पार्सल करून घेतले आणि कधी इकडे जाकादीत आला तर गणेश स्वीट्समधले गरमागरम समोसे ट्राय करायला म्हणजे अजिबात विसरू नका. आणि दुसरं म्हणजे भावाचं भाडं पण होतं. सर्व हॉटेलचं सामान घेऊन आलो होतो, कारण आता भाव नवीन व्यवसायात पदार्पण करत होता. सर्व सामान खाली करून झालं आणि डायरेक्ट घरी आलो आणि शिवमचा आज रिझल्ट लागला होता. आधी सांगायला लाजत होता, पण नंतर बोला श्रेणी मिळाली. ऐकून जरा मस्तपैकी खुश पण झालो. घरी येऊन नाश्ता वगैरे केला आणि पुन्हा निघालो मार्केटला. आणि आज आहे 1 मे, कामगार दिवस. तर सर्व माझ्या कामगार मित्रांना शुभेच्छा. सर्वांना आज सुट्टी असेल, पण आम्ही मात्र ड्युटीवर आहे. आणि सुनील भाऊ पण भेटायला आले होते, त्यांनासुद्धा शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद घेतला आणि पुन्हा निघालो मार्केटला. साधारण 11 वाजले होते. पूर्ण रस्ता तापलेला होता आणि आता लागोपाठ सुट्ट्या आल्या आहेत, त्यामुळे गणपतीपुळ्यामध्ये खूप गर्दी झाली आहे. CNG पंपावर तर लांबच लांब रांगा दिसत होत्या. मध्येच रस्त्यात आणि भर उन्हात फुलांनी बहरलेलं झाड दिसलं, बघूनच समाधान वाटलं. आता गाडी पूर्णपणे खाली करून झाली होती आणि आज भावाच्या हॉटेलचं उद्घाटन होतं, त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्यासाठी मस्तपैकी गुलाबाचं फूल घेतलं होतं. हॉटेलला आलो आणि सर्वप्रथम दोघांना शुभेच्छा दिल्या, कारण प्रथमच त्याने व्यवसायात आपलं पाऊल टाकलं आहे. आणि मंडई निवळी गणपतीपुळे रोड जाकादेवी मार्केटमध्ये आहे ना, बरोबर मच्छी मार्केटच्या समोरच आपल्या भावानं हॉटेल चालू केलं आहे. तुम्हाला अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं जेवण मिळणार आहे इथे. कधी या साईडला आलात तर नक्की आस्वाद घ्यायला विसरू नका. शुभेच्छा देऊन निघालो घरी. आज खूप लेट झाला होता आणि रस्त्याला खूप ट्रॅफिकसुद्धा होतं. घरी येऊन पोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि आज आमच्या वाडीची सार्वजनिक पूजा होती. दर्शन वगैरे घेऊन महाप्रसाद घेतला आणि आजचा गोड दिवसाचा शेवट केला. तर म्हणजे आता व्हिडिओ इथंच संपते. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका.